घरगुती उपाय. एक दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे 3 किंवा 4 देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. 2. साखर जास्त काळ साठवायची असेल किंवा मुंग्यापासून सुरक्षित ठेवायची असेल तर यासाठी सर्वप्रथम कंटेनरमध्ये साखर भरा आणि तुम्हाला हवे असल्यास त्यात 2 ते 3 दालचिनीच्या काड्या घाला. 3. पॅकेटसह बिस्किटे बॉक्समध्ये ठेवा आणि त्यात काही साखर घाला. यामुळे बिस्किटे लवकर ओलावा शोषून घेत नाहीत. 4. पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा, अधिक टेस्टी लागतील. 5. भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात. 6. नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला. उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. 7. राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घाला. ते त्वरित शिजेल. 8. जर पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर 10 मिनिटं ठेवा. पनीर मऊ होईल. 9. भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा. 10. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 11. कणिक मळताना ती परातीत किंवा ताटात न मळता कढई, तळसाळी किंवा मोठा बाऊल यात मळली तर मळायला सोपी जाते. 12. नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. त्यायोगे पालकही खाल्ला जातो. 13. तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई किंवा जिरे टाका. 14. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणं गरजेचं आहे. 15. भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा. वाटण्यासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका. 17. तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका. यासाठी टिश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा. 18. पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा. 19. भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लॉवर टाका. 20. अनारसे तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. धन्यवाद.